नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण रोजच्या रोज तुमच्यासाठी करंट अफेअरचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 29 व 30 या 2 दिवसाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. केरो येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर पिस्तूल मिश्र गटात भारताच्या रिदम सागवान आणि उज्ज्वल या जोडीने कोणते पदक हे जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सुवर्ण पदक. मित्रांनो, केरो येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर पिस्तूल मिश्र गटात भारताच्या रिदम सागवान आणि उज्ज्वल या जोडीने सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. हा पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताच्या कोणत्या टेनिसपटूने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रोहन बोपन्ना. मित्रांनो, भारताच्या रोहन बोपन्नाने या टेनिसपटूने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. पुरुष दुहेरी विजेतेपद पटकावणारा रोहन बोपन्ना सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरलेला आहे. हा पॉइंट लक्षात असू द्या. तर दुसरा पॉइंट असा आहे की या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद हे एरिना सबालेका यांनी जिंकलेले आहे. तर मित्रांनो, या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकणारी ही महिला आहे एरिना सबालेका. बेलारूस या देशाची नागरिक आहे. हा पॉइंट देखील लक्षात असू द्या. तर मित्रांनो, चला आपण नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिला महिला सुभेदार बनलेल्या आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रीती रजक. मित्रांनो, प्रीती रजक या भारतीय लष्करातील पहिला महिला सुभेदार बनलेल्या आहे. हा देखील पॉइंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणत्या टॅगलाईनचे अनावरण केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, चुनाव का पर्व देश का गर्व. मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी चुनाव का पर्व देश का गर्व या टॅगलाईनचे अनावरण हे केलेले आहे. तर मित्रांनो, 3 पॉइंट आहे, ते देखील खूप महत्त्वाचे आहे या लोकसभा निवडणुकीबद्दल. तर सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहे राजीव कुमार, ते आहे 25वे निवडणूक आयुक्त. तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे UPS मदान. तर निवडणूक आयोग 2024चा ब्रँड ॲम्बॅसिडर आहे राजकुमार राव. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्याच्या NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2024चे विजेतेपद हे पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2023-24चे हे विजेतेपद पटकावलेले आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या NCC पथकाने सलग तिसऱ्यांदा देशातील सर्वोत्तम संचलनाचा बहुमान मिळालेला आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. टेक्नॉलॉजी सायंटिस्ट प्रभाकर देवधर यांचे नुकतेच निधन झालेले आहे. ते कोणत्या केंद्र सरकारच्या आयोगाचे माजी अध्यक्ष होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, इलेक्ट्रॉनिक आयोग. मित्रांनो, टेक्नॉलॉजी सायंटिस्ट प्रभाकर देवधर हे केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष होते. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे
2024चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? मित्रांनो, मागे आपण ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ते बघितले. तर आता या प्रश्नामध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद विचारलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, यानिक सिन्नर या पुरुष ओपन विजेतेपद यांनी पटकावलेले आहे. तर मित्रांनो, या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे 2024चे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा यानिक सिन्नर हा इटली देशाचा टेनिस खेळाडू आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर दुसरा पॉईंट असा आहे की ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा यानिक सिन्नर हा इटली देशाचा पहिला खेळाडू ठरलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, दुहेरी पुरुष विचारलं तर रोहन बोपन्ना आणि पुरुष एकेरी विचारलं तर यानिक सिन्नर हे 2 पॉईंट लक्षात असू द्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतलेली आहे? तर मित्रांनो, नितीश कुमार यांनी ऑप्शन क्रमांक 4 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची ही शपथ घेतलेली आहे. तर सध्या नितीश कुमार हे बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनीही 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. तर मित्रांनो, या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे नितीश कुमार हे 9व्यांदा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतलेली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे जय ललिता 6 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतलेली होती. तर 3 नंबरला आहे वीरभद्र सिंह यांनी 6 वेळा ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती. तर 4 नंबरला आहे नवीन पटनायक यांनी 5 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतलेली आहे. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राहुल नार्वेकर. मित्रांनो, पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेली आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकार व सचिव परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. तर 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकार व सचिव परिषद ही मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर या मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या 84व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेचे उद्घाटन ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर या स्पर्धेचे उपविजेतेपद ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्यारा भारताने जिंकलेले आहे. तर मित्रांनो, या FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद भारताने जिंकलेले आहे. तर या स्पर्धेमध्ये विजेतेपद हे नेदरलँड या देशाने जिंकलेले आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज नवनवीन करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. आपल्या ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.